मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील साखळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या बॅकवॉटरचा मलकापूर ढिंगाडा शेत शिवारातील अधिक मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। परिसरात नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे खानापूर, गोडेगाव, मलकापूर, जगतपूर येथील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके, सुपीक माती आणि शेतीचे बांध वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। साखळी नदी काठावरील मलकापूर गावाला तर पुराच्या पाण्याने अक्षरशः चारही बाजूंनी वेढा घातला होता। गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला। त्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर जागून भीतीच्या वातावरणात काढावी लागली। या दरम्यान गावातील एक व्यक्ती पाणी कमी असल्याचा अंदाज घेऊन गावाकडे निघाली होती, मात्र काही अंतरावरच चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्याने ती व्यक्ती अडकून पडली। मध्यरात्रीच्या सुमारास जंगलाच्या मार्गाने कसाबसा घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार साखळी धरण उभारण्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होत नव्हती, मात्र 2021 मध्ये धरण सुरू झाल्यानंतर दरवर्षी बॅकवॉटरमुळे नदी काठावरील शेती पाण्याखाली जात असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। मलकापूर गावावर दरवर्षी ओढावणाऱ्या या संकटामुळे सरकार साहेब आमचे पुनर्वसन करा, अन्यथा एखाद्या रात्री आम्ही झोपेतच पुराच्या पाण्यात वाहून जाऊ अशी आर्तहाक ग्रामस्थांनी दिली आहे। मध्यरात्री अचानक पूर आल्यास संपूर्ण गाव धोक्यात येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई द्यावी, शेतीचे पुनर्वसनात्मक उपाय करावेत, तसेच मलकापूर गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या गंभीर परिस्थितीची माहिती आमदार प्रताप अडसड यांनाही दूरध्वनीद्वारे देण्यात आली असून त्यांनी तातडीने पाहणी करून शासन स्तरावर मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरूळ, चव्हाळा।